तर नमस्कार मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडलेला असतो की 10वीला बोर्डाच्या परीक्षेला गणितामध्ये जे काही प्रश्न येतात ते प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे असतात का पुस्तकामधले असतात की बदलून येतात. तर यावरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करूयात की नेमके प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे येतात का पुस्तकामधलेच येतात, नेमके कशा प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतात ते आपण बघूयात. यासाठी मी समोर एक प्रश्नपत्रिका ठेवलेली आहे मित्रांनो. ही जी प्रश्नपत्रिका दिसते ना, या प्रश्नपत्रिकेतले मी प्रश्न घेतलेत. आता बघा, हा एक पहिला प्रश्न आहे, दुसरा आहे, याच्यातले काही प्रश्न घेतलेत आणि त्या प्रश्नांचं आपण विश्लेषण करूयात की कुठला प्रश्न पुस्तकामधला होता, कुठला प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा होता. ओके, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण एक ॲप बनवलेला आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, ज्यावरती आपण गणिताचा कोर्स बनवला आहे बोर्ड परीक्षा 2025च्या अनुषंगाने. तर तो कोर्ससुद्धा तुम्ही परचेस करू शकताय. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲपची लिंक दिलेली आहे. आता बघा, हा जो प्रश्न आहे मार्च 2024ला आलेला, आपण 2024ची प्रश्नपत्रिका घेतले. हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, हा प्रश्न पुस्तकामधला नाही आहे. तसं बघायला गेलं तर बघा, kx वर्ग वजा 7x अधिक 12 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर k ची किंमत काढा. बघा, पुस्तकामध्ये अशा प्रकारचा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे. इथं काय केलंय, सेम प्रश्न दिलाय, मग फक्त आकडे बदललेत. kx वर्ग जसाच्या तसा, वजा 10x ऐवजी वजा 7x घेतलंय आणि 3च्या ऐवजी काय घेतलंय 12. म्हणजे मित्रांनो बघा, काही प्रश्न असे असतात की जे पुस्तकामधले जे काही प्रश्न असतात त्याच्यामध्येच त्याच्यासारखेच असतात प्रश्न, फक्त आकडे वगैरे बदलतात. त्यामुळे पुस्तकातल्या सगळ्या प्रश्नांची आपली तयारी झाली पाहिजे आणि तेच प्रश्न येतील असं नाही, तर ते आकडे बदलून येऊ शकतात. आता आपण हा एक प्रश्न जर बघितला, x अधिक 2y बरोबर 4, याचा आलेख काढण्यासाठी y बरोबर 1, तर x ची किंमत काढा. पुस्तकामध्ये संकीर्णमध्ये हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पण 3-4 वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलाय बरं का. इथं काय दिले बाबा, ह्या समीकरणाच्या ऐवजी इथं समीकरण बदललं, 4x अधिक 5y बरोबर 19. इथं x अधिक 2y बरोबर 4 होतं, इथं 4x अधिक 5y बरोबर 19. याचा आलेख काढण्यासाठी इथं y ची किंमत दिली होती आणि x ची किंमत काढायला सांगितलेली, इथं x ची किंमत दिली आणि y ची किंमत काढायला सांगितली. तर अशा प्रकारे छोटे छोटे बदल असतात फक्त. आता यानंतर हा प्रश्न बघा, GST-मध्ये एकूण टिंब अंकाक्षरे असतात. आता हा प्रश्न जसाच्या तसा घेतलेला आहे, हा प्रश्न जसाच्या तसा आहे. GST-मध्ये एकूण टिंब अंकाक्षरे असतात. आता याच्यामध्ये फक्त ऑप्शन इकडचे तिकडे गेलेत. 9 तर इथं 15 दिलंय, इथं 10 आहे तर इथं 10चे, इथं 15 आहे, इथं 16 दिले आणि इथं 16च्या ऐवजी 16 इथं 9 दिले. तर खरं उत्तर हे 15 बरोबर आहे. ठीक आहे, तर इथं सी ऑप्शन करेक्ट आहे. तर अशा प्रकारे आकडे बदलून येतात. आता हा जो प्रश्न आहे हा बघा, जसाच्या तसा आय थिंक आलाय. T7 बरोबर 4, D बरोबर वजा 4 आणि A बरोबर 7. हा प्रश्न जो आहे ना, जसाच्या तसा पुस्तकामधला इथं छापलेला आहे. म्हणजे काही प्रश्न असे असतात की जे पुस्तकातले जसेच्या तसे येतात आणि काही प्रश्न असे असतात की ते आकडे बदलून येतात. आणि हा एक प्रश्न बघा, 17x अधिक 15y बरोबर 11, 15x अधिक 17y बरोबर 19 आणि इथं x वजा y ची किंमत काढा. पुस्तकामध्ये काय दिला प्रश्न, 15x अधिक 17y बरोबर 21. म्हणजे जे दुसरं समीकरण दिलं ते आधी दिले आणि 17x अधिक 15y बरोबर 11. आणि इथं काय सांगितलं की हा प्रश्न सोडवा म्हणजे याच्यात x आणि y च्या किमती काढा. पण इथं प्रश्न काय दिलाय, x वजा y ची किंमत काढा असा प्रश्न दिलाय. म्हणजे थोडेफार बदल होतात. आणि हा जो प्रश्न आहे जर तुम्ही बघितला, हा पण मार्च 2024ला आला होता. हा प्रश्न पुस्तकामध्ये नाहीये. म्हणजे बरेचसे प्रश्न असे असतात की जे पुस्तकामध्ये नसू शकतात किंवा पुस्तकामध्ये त्या प्रकारचे सेम टू सेम प्रश्न दिलेले पण नसतील, परंतु पुस्तकातल्या कन्सेप्टवर आधारित आहे. इथं पहिले पद म्हणजे a ची किंमत म्हणजे T1 काढायचं आहे. मग तुम्ही n च्या जागेवर t इथं 1 लिहायचं आणि बरोबर 3 गुणिले n च्या ऐवजी 3 गुणिले 1. ओके, इथं पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद काही काढायला सांगितलं जाऊ शकतं. म्हणजे पुस्तकामध्ये कधी कधी काय होईल की बघा, एकंदरीत तुमच्या लक्षात आला असेल मुद्दा की पुस्तकामध्ये प्रश्न आहेत जसेच्या तसे दिले जाऊ शकतात किंवा काही प्रश्न असे असतील की पुस्तकामध्ये आहेत प्रश्न परंतु फक्त आकडे बदलले जातील आणि काही प्रश्न असे असतील की जे पूर्णपणे पुस्तकाच्या बाहेरचे. आता पूर्णपणे पुस्तकाच्या बाहेरचे असलेले प्रश्न खूप क्वचित असतात, एखाद दुसरा प्रश्न तसा असू शकतो. ठीक आहे, आता इथे बघा हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आला होता. खेळण्यातील रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 2360 आहे, GSTचा दर 18% आहे. तर कारची करपात्र किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा. कृतीवर आधारित प्रश्न आहे. पुस्तकामध्ये काय प्रश्न होता, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह किंमत 1770, 2360च्या ऐवजी 1770, GSTचा दर 18%चे, इथं पण 18%. इथं करपात्र किंमत
CGST आणि SGST काढायला सांगितलं आणि इथं फक्त करपात्र किंमत काढायला सांगितले. म्हणजे प्रश्न अशा प्रकारचे सुद्धा येऊ शकतात. म्हणजे आकडेच बदललेत मित्रांनो, बाकी काय नाही बदललं. त्याच्यानंतर इथे बघा हा प्रश्न, कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये, तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2020ची एकूण बचत किती. आता इथं कविता होतं, कविताच्या ऐवजी इथं सानिका आहे. इथं आकडे 20 रुपये, 40 रुपये, 60 रुपये होतं. इथं पहिल्या दिवशी 10 रुपये, 11 रुपये, 12 रुपये. आणि इथं काय सांगितलं होतं, फेब्रुवारी 2020ची बचत काढा, तिची एकूण बचत किती. आणि इथं काय सांगितलं, 31 डिसेंबरपर्यंत म्हणजे संपूर्ण वर्षाची. वर्षामध्ये 365 दिवस असतात, परंतु एखादं वर्ष लीप असेल तर त्या वर्षामध्ये 366 दिवस असतात. इथं 2020 साल दिलं होतं, इथं 2006. ओके, म्हणजे दोन्ही वर्ष लीप वर्ष आहेत. ओके, अशा प्रकारचा हा प्रश्न होता. म्हणजे आकडे बदलतील. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारचे प्रश्न येतात, की पहिली गोष्ट 4 प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, 3 प्रकारचे. पहिला प्रश्न असा असेल की जो पुस्तकातला जसाच्या तसा असेल. दुसरा प्रश्न असा असेल, पुस्तकातलाच प्रश्न असेल परंतु आकडे आणि नावं बदलली असतील. आणि तिसरा प्रश्न जो क्वचितच येतो की जो पूर्णपणे पुस्तकाच्या बाहेरचा असेल परंतु तो पुस्तकातल्या कन्सेप्टवर आधारित असेल. तर अशा प्रकारे बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न येऊ शकतात. आता थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, 2025च्या बोर्डाच्या परीक्षेची तुमची चांगली तयारी व्हावी असं वाटत असेल आणि गणितामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळावे असं वाटत असेल तर त्यासाठी आपण तुमच्यासाठी एक खास स्पेशल गणिताचा कोर्स बनवलेला आहे. आणि त्या कोर्समध्ये आपण गणित भाग 1 आणि 2च्या आत्तापर्यंत बोर्डाला आलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा केली. प्रत्येक प्रकरणावरती 30-40 प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर तो कोर्स तुम्ही परचेस करू शकता आपल्या ॲपवरती जाऊन. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याची लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आता आपण थांबूयात. थांबण्याच्या अगोदर ज्यांना व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो, धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे. या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर तुम्ही बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओसुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंटसुद्धा ॲड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1मध्ये तर इथं खाली काही PDF-सुद्धा आहेत. काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्ससुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके, त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात. याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला. ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे. या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके, सध्या व्हिडिओज आहेत. ओके, या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, तर त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. बऱ्याच व्हिडिओ. ठीक आहे. ओके, ओके, तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता. ॲपवरती जाऊन ठीक आहे. काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे. तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके, तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं
की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो. आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो, त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल, त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकताय. ओके मित्रांनो, धन्यवाद.